रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवंताच्या कृपेने हा आजचा जो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतोय तो डॉक्टरनी सोडून दिलेले पेशंट सुद्धा फक्त फोनवरून कसे बरे होतात. फोनवरून जी औषधं मी सांगतो मोफत, ती औषधं आणून त्यांनी उपचार जर केले तर ते कसे बरे होतात ते मी हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे खोटं मी काही सांगत नाही आहे. जर बरा पेशंट होत असेल तर भगवंताच्या कृपेने मला जो कृपा आशीर्वाद त्यांचा लाभलेला आहे त्या आशीर्वादाच्या साहाय्याने मी फक्त आयुर्वेदिक उपचार सांगत असतो. तुम्ही घेऊन जावा घरी, काही उपयोग नाही. पार्किन्सन्स हा डिसीज असलेला पेशंट, अल्झायमर हा असा पेशंट की जिथे पूर्णपणे स्मृती नष्ट होते. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची म्हणजे भावना राहत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा म्हणजे हालचाल करू शकत नाही, बोलवू शकत नाही, चालू शकत नाहीये. असा पेशंट सुद्धा न बोलणारा, आलं का लक्षात, तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता त्यांच्या, परंतु त्या मातामाऊलीनी आणि त्यांच्या मुलांनी विश्वास ठेवून, म्हणजे आता सर्व रस्ते जिथे बंद होतात तिथे भगवंताचा मार्ग सुरू होतो. आणि पूर्वसंचित काही असतं, भोग हे प्रारब्धाचे असतात, परंतु ते भोग सुद्धा भगवंताच्या कृपेने जाऊ शकतात. हे मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. मी फार मोठा कोणी नाही आहे, एक साधा बोळा वारकरी प्राध्यापक माणूस आहे. कीर्तन प्रवचन करणारा माऊली, जगद्गुरु तुकोबराय आणि दत्तगुरु, भगवंतावर असणारा माझा विश्वास, संतांच्या वचनावर असणारा माझा विश्वास आणि त्या विश्वासामुळं मला मिळालेलं हे कृपाशीर्वाद सर्वांना देण्याचा मी प्रयत्न करतोय. याचा गैरवापर कुणीही करू नये. लक्षात ठेवा, काही जण फक्त व्हिडिओ पाहून औषधं बनवून बरेच जण धंदा सुरू केला आहे त्यांनी, पण हे मी मोफत मार्गदर्शन करतो. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकार. आता व्हिडिओ पाहून माझा नंबर दिलेला असतो, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला करू शकता. त्या अवस्थेमध्ये ते इकडं आणू लागले होते. त्यांना म्हणलं अगोदर त्यांना व्यवस्थित होऊ द्या आणि मग त्यांना घेऊन या. एक साधारण औषध सांगून मी एक साधारण 5 ते 6 दिवस झालेले. 6 दिवसामध्ये पेशंटमध्ये मूळ अवस्था बघा, अगोदर पेशंटची मूळ अवस्था बघा. पुढे आवाज मारत सांगा बरं बाबा, तुमचं नाव सांगा. नाव सांगा. नाव एवढ्या हळू सांगलं तर जमल का? पोचल का कोणाच्या कानापर्यंत? 2 मिनिटं. याच्यापेक्षा थोडे क्लिअर शब्द नाही निघू शकणार. जास्त मोठा नाही पाहिजे. मान अशीच ठेवते, अशी 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 मान राहतच नाही. कशी अशी अशी कवा राहील? मागत जाते ते. दीपक कधी येणार आहे माहित नाही. दीपा येतो म्हणे ना, आता होळीला येईल बहुतेक.
तुमचा भाऊ बी नाही आला एवढ्यात, बाकी तर कोणी येत नाही आता. नाही कोणीच नाही, सगळेच गेले आपले खायचेच गेले. तुम्हाला पाहायला येणारे आता फक्त दोघंच जण आहे, एक दिप्या आणि काका. काका बाय चान्स कवा कवाचे ते. ही पेशंटची मूळ अवस्था. आणि हा व्हिडिओ त्यांनी मला टाकून फक्त फोनवरती चर्चा केली त्यांच्याशी, सर्व काही ऐकून घेतलं आणि लक्षात ठेवा त्यांना मी औषधं काही सांगितली, त्यांना मिळाली नाहीत मेडिकलमध्ये लवकर, नाहीतर याच्यापेक्षा आणखीन प्रोग्रेस भरपूर झाला असता. ऑनलाईन ती औषधं त्यांनी मागवून घेतली आणि औषधं आल्यानंतरसुद्धा त्या मातामाऊलीचा आणि मुलांचा एवढा विश्वास आहे. लक्षात ठेवा, विश्वासामुळंच बरं का, श्रद्धा आणि विश्वास, संतांच्या वचनावर विश्वास आणि श्रद्धा, भगवंताचा आशीर्वाद आपोआप तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाहीये. विश्वास ठेवून त्यांनी फक्त फोनवर सांगितलेल्या पद्धतीनं त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. 5 ते 6 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये अजिबात न निघणारा आवाज, प्रोग्रेस त्यांच्यामध्ये कसा झाला तो तुम्हाला पुढं बघायला मिळेल. बघा तुम्ही. तर पाहिलं असेल तुम्ही आता, हे पेशंट साधारण एक म्हणजे 10 ते 12 दिवसात, जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये माझ्यापर्यंत येण्या इथपर्यंत त्यांना व्यवस्थित मी करणार म्हणजे सर्व काम तेच आहे. मी तुमच्यासारखा आहे, साधा बोळा आहे, फक्त माझ्याकडे खोटं काही चालत नाही. जे काय आहे ते खरं. मुलांबद्दलही अनेक फोन येतात, परंतु बाळांनो, मुलांच्या बद्दल, संततीबद्दल तुम्हाला आम्ही औषधं भरपूर सांगितलेली असतात व्हिडिओमधून. ही औषधं तुम्ही करताय, परंतु त्यासाठी अगोदर नर्व ॲक्टिव्ह करणं फार महत्त्वाचं असतं. फक्त ह्या औषधांनी नर्व ॲक्टिव्ह होतील असं नाहीये. बरं, आपण 50-50 हजार रुपये दवाखान्याला खर्च करतो. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपणास एखादा आजार असेल तर आपण बरा न होणारा आजार असेल, कोणताही असू द्या मग, तर आवर्जून भेट घेणं. कारण भगवंताच्या कृपेने माझ्याकडे सर्व आहे. आलं का लक्षात? कुठल्याही प्रकारचा जरी त्रास असेल, मग तो संततीबद्दल असू द्या, आजार असू द्या, किंवा इतर कुठलेही कारण कोणतंही असू द्या. बरं, त्रास काय तुम्हाला? येणे, मुक्काम पोस्ट पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, इथंपर्यंत येणे आणि जाणे एवढाच खर्च आहे. इथं काय खर्च आहे का? जे काय तुम्ही दान करणार आहात ते भगवंताच्या चरणी करणार आहात. मला भगवंतानी अगदी समाधानी आणि सुखी ठेवलेलं आहे, आनंदी ठेवलेला आहे. त्याच्यामुळं मी कोणाकडूनही 4 पैशाची कधी अपेक्षा करत नाही. फक्त जे आवश्यक आहे तो आपला विश्वास. आणि अशी व्हिडिओमधील औषधाने तुम्हाला फरक पडेल. किरकोळ आजार असेल, लक्षात ठेवा, तर निश्चितच फरक पडेल. परंतु चांगला फरक पडण्यासाठी तुम्ही जेव्हा तुम्हाला सवड असेल तेव्हा फक्त येताना कॉल करून कल्पना देऊन येणे. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर एखाद्याचा फोन नाही रिसीव्ह केला तर मी कामात व्यस्त असतो, हे लक्षात ठेवा. मला लेक्चर असतात 11वी-12वीची, JEE नीटची. त्याच्यामुळं एखाद्याचा नाही फोन उचलला तरी रागाला जात जाऊ नका. त्याच्याबद्दल तुमची गैरसोय होते, त्यामुळं मी क्षमा मागतो. आणि भगवंतानीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठला 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 विठला.